जय त्रिवेज मीडिया टीव्हीच्या परिवर्तनाचे शिलेदार या सदरात आजचे आपले मुख्य अतिथी आहेत डॉक्टर सुरेश तातोबा माने। यांचा जीवन परिचय करून देताना असं सांगता येईल की सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यातील घोगाव या ग्रामीण भागात त्यांचा जन्म झाला 10 ऑगस्ट 1960 या वर्षी। कोणत्याही आंबेडकरी युवकाप्रमाणे त्यांनी शिक्षण घेताना अत्यंत संघर्षशील आणि कष्टमय जीवनातून आपलं शिक्षण पूर्ण केलेलं आहे। आंबेडकरी चळवळीचा बालेकिल्ला असलेल्या सिद्धार्थ हॉस्टेलमधूनच त्यांनी आपल्या शिक्षणाचा प्रवास पुढे केलेला आहे। मुंबईमध्ये शिक्षण घेत असताना विद्यार्थी दशेपासूनच त्यांनी चळवळीमध्ये आपला प्रवेश नोंदवला आणि साधारणतः 4 जानेवारी 1982ला त्यांनी कांशीरामजी यांच्या नेतृत्वातील बहुजन चळवळीत त्यावेळी DS4 म्हणून जी संघटना उभी राहिली होती त्या संघटनेत त्यांनी काम सुरू केलं। विद्यार्थी दशेतच त्यांनी आपल्या चळवळीचा प्रवास सुरू केल्यामुळे पुढे ते सातत्याने बहुजन या चळवळीकडे म्हणजे बामसेप आणि कालांतराने बहुजन समाज पक्षाकडे त्यांनी आपलं कार्य सातत्याने सुरू ठेवलं। हे काम करत असताना भारतातील जवळपास 14 राज्यांमध्ये त्यांनी या चळवळीसाठी संघटनात्मक उभारणीचं काम केलं। तरी त्यांची सबंध भारतामध्ये ओळख ही राजकीय नेता यापेक्षाही एक बुद्धिजीवी नेता, प्रभावी वक्ता आणि हायेस्ट इंटेलेक्च्युअल म्हणून ते आजही ओळखले जातात। मात्र या सर्व प्रवाहामध्ये सामाजिक चळवळीबरोबरच फुले आंबेडकरी विचारांच्या राजकीय चळवळीचं मोठं काम असतं, मोठं अंग असतं असं ते मानतात। त्यामुळे साधारणतः राजकीय प्रभाकडे ते कायम आकर्षिले गेले आहेत। त्यामुळे त्यांचा हा सामाजिक आणि राजकीय जीवन प्रवास नेमका कसा आहे या संदर्भात आज आपण त्यांच्याकडून जाणून घेत आहोत त्यांच्याशी बातचीत करताना। त्रिवेज मीडिया टीव्ही या सदरात आज आपण आपल्या अतिथी फुले आंबेडकरी चळवळीला बहुजन संकल्पनेतून भारतात रुजवणाऱ्या पहिल्या संस्थापक सदस्यांपैकी एक असलेले डॉक्टर सुरेश माने यांच्या या परिवर्तनाच्या चळवळीतील आपण विचार जाणून घेत आहोत। परिवर्तनाची शिलेदार या सदरात सर आपलं स्वागत। जय सर, साधारणतः आपण 80च्या दशकामध्ये बहुजन चळवळ जी भारतामध्ये रुजवली त्या संस्थापक सदस्यांपैकी आपण एक आहात। 80च्या दशकात महाराष्ट्रामध्ये म्हणजे पॅन्थर आणि बहुजन अशा 2 चळवळी एकाच वेळेस ग्रोथ अप होत होत्या। तर ह्या दोन्ही चळवळींचा वर्ग आणि याच्यातला विचार प्रवाह याच्यामधला फरक आपल्याला नेमका काय जाणवला त्या काळामध्ये, आणि मग आपण या चळवळीतच नेमके कशा आकर्षित झाला याबद्दल काय सांगा? खरं तर बहुजन चळवळीचा उगम हा नॉन ब्राह्मणेतर मूवमेंट जी महाराष्ट्र आणि विशेष करून साऊथ इंडियामध्ये निर्माण झाली त्या चळवळीमध्ये आपल्याला तिचं मूळ स्वरूप पाहता येतं। परंतु त्यावेळेला ही बहुजन संकल्पना रूढ झालेली नव्हती आणि विशेषतः 1970 नंतर ज्याला आपण म्हणतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कालखंडानंतर सामाजिक, राजकीय आणि सांस्कृतिक स्तरावरती फार मोठी प्रगती घडत नसताना दलित संकल्पनेच्या माध्यमातून लोकांना एकत्रित करणं हे सोपं होत होतं आणि बहुजन संकल्पना तेवढी मान्यता प्राप्त त्या कालखंडात नसल्यामुळे दलित पॅन्थर असेल किंवा कर्नाटकामध्ये दलित संघर्ष समिती असेल किंवा अनेक राज्यामध्ये ज्या शोषितांच्या चळवळी उभ्या राहिल्या, थोडेफार संघर्ष उभे राहिले, ते बहुतेक या दलित शब्दाभोवती फिरत राहिले। मग त्याला कारण दलित साहित्य असू शकतं, दलित साहित्यामधून निर्माण झालेले वाद असू शकतात किंवा पॅन्थरनं व्यापक स्वरूपात केलेली दलित शब्दाची व्याख्या असू शकते ज्याच्यामध्ये सर्व शोषितांचा समावेश आणि बहुजन शब्द प्रयोग फारसा न करता सामाजिक आणि राजकीय संघटन चालवण्याची पद्धतीसुद्धा स्थापित झाल्यामुळं
कांशीरामजींनी सुद्धा सुरुवातीला दलित शोषित संघर्ष समिती हा शब्दप्रयोग केला. बामसेपमध्ये त्यांनी अनुसूचित जाती जमाती हा शब्दप्रयोग केला. पण जेव्हा त्यांनी राजकीय पक्षाच्या निर्मितीला असं एक पाऊल उचललं, तेव्हा मात्र महात्मा फुले यांनी वापरलेली बहुजन ही संकल्पना त्यांनी स्वीकारली. त्याचं कारणही असं होतं की सामाजिक आणि सांस्कृतिक संघर्षाच्या चळवळीचा परीघ हा नेहमी बदलत असतो आणि त्याच्यातली गतिमानता मेंटेन करण्यासाठी नावापासून ते फंक्शनिंगपर्यंत आणि कार्यक्रमापर्यंत तुम्हाला त्याच्यात जर बदल जर नाही केला तर चळवळीमध्ये स्थितप्रज्ञता येते. आणि म्हणून साधं उदाहरण आहे की बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या वर्तमानपत्राची नावंसुद्धा किंवा साप्ताहिक असतील, पाक्षिक असतील, मूकनायकापासून ते प्रबुद्ध भारतापर्यंत प्रवास करताना कधी जनता आहे, कधी समता आहे, किंवा बाबासाहेब आंबेडकरांच्या विविध संघटना पाहिल्या तरी त्याच्यामध्ये नाव बदल हा क्रमशः होत गेलेला आहे. म्हणजे बहिष्कृत हितकारणी सभा ते रिपब्लिकन पक्षाची संकल्पना, मग मध्ये शेड्यूल कास्ट फेडरेशन असेल, इंडिपेंडंट लेबर पार्टी असेल, तर याच्यामध्ये नाव बदलाचा देखील एक अनुक्रम आहे. आणि त्यामुळं आम्ही 1980 त्या दरम्यान जेव्हा चळवळीला सुरुवात करत होतो तेव्हा नुकतीच बहुजन संकल्पना ही उदयाला येत होती. विशेषतः त्याचं सर्वस्वी श्रेय हे माननीय कांशीरामजी यांच्याकडे जातं. कारण कांशीरामजींनी मोठ्या धाडसानं हा शब्दप्रयोग रूढ केला. कारण जातीनिहाय मोबिलायझेशन करणं कधीही सहज शक्य होतं आणि बहुजन हा जातीचा समूह आहे, विशिष्ट एका जातीचा समूह नाही. आणि बहुजन काय एका जातीशी त्याची आयडेंटिटी नाही. आणि त्यामुळं खऱ्या अर्थानं कास्ट आयडेंटिटीकडून क्लास आयडेंटिटीकडे जायचं असेल तर जातीचा प्रवास वर्गाकडे होण्यासाठी बहुजन ही वर्ग सदृश अशी संकल्पना कांशीरामजींनी प्रस्थापित केली. आणि मग त्याच्यामध्ये दलित, आदिवासी, ओबीसी, धर्मांतरित अल्पसंख्याक या 80-85% समाज घटकाचा समावेश केला. आणि म्हणून आम्हाला सुरुवातीपासून, कारण ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जानेवारी 48ला लखनौच्या भाषणामध्ये बहुजन संकल्पनेचा त्यांनी वापर केला आणि संभाव्य स्वतंत्र भारतामध्ये राज्यघटनात्मक अधिकार हे शाबूत ठेवण्यासाठी एका स्वतंत्र बहुजनांच्या राजकीय व्यासपीठाची निर्मिती होताना त्यांनी ती व्यापकता दलित, आदिवासी, ओबीसी, अल्पसंख्याक ही मांडली. पण या सगळ्यांना एकत्रित करणारी बहुजन ही संकल्पना कांशीरामजींनी महात्मा फुल्यांच्यापासून किंवा भगवान बुद्धांच्यापासून म्हटलं तरी काही ते वावगं नाही. आणि म्हणून आम्ही जेव्हा सुरुवात केली तेव्हा सुरुवातीपासूनच महाराष्ट्रामध्ये दलित पॅंथर आक्रमक होती किंवा दलित शब्द हा मराठी साहित्यामध्ये फार आक्रमकपणे वापरला जात होता. तरी देखील बहुजन शब्दाला आम्ही जाणीवपूर्वक स्वीकार केला. कारण त्याच्यामध्ये बाबासाहेब आंबेडकरांच्या व्यापक संघर्षाचं तत्त्वज्ञान होतं, सार होतं आणि त्याच्यामध्ये देखील भविष्याची रणनीती होती. आणि म्हणून बहुजन शब्द त्याला स्वीकारणं अपरिहार्य होतं, ज्याचा आम्ही पाठपुरावा केला. आणि मला वाटतं आज तो योग्य सगळ्यांनाच वाटतो आहे. कारण आज सर्वच जण दलित शब्दाच्या ऐवजी बहुतेक वेळा बहुजन समाजाचाच असा शब्द प्रयोग करतात. किंबहुना एका बाजूला अभिजन आणि दुसऱ्या बाजूला बहुजन ही जाती संघर्षासाठी अशी सोपी वाट आहे. आणि ती वाट प्रखरपणे जी एक सीमारेषा दाखवते, ती वाट प्रकर्षानं जर मांडली तर भारतातील किंवा आपल्या महाराष्ट्रातील एक विशिष्ट वर्गाविरुद्ध विशिष्ट वर्गाचा लढा उभारणं फार सोपं आहे. आणि म्हणून बहुजन शब्दाला आजही तेवढीच महत्त्व आहे. अनित्यता हा बुद्धाने सांगितलेला सिद्धांत, विज्ञानाने सांगितलेलं निसर्गतः बदल होत राहतात. त्या अनुषंगाने चळवळीच्या संकल्पनेतही बदल होत राहिला आहे. पण तरी दलित आणि बहुजन या संकल्पनेचा जर आता आपण विचार केला की दलित ही चळवळ जी आहे, दलित नाव घेऊन जाणारी चळवळ, ती शहरांच्या झोपडवासियांच्या मध्ये रुजलेली आहे, ग्रामीण भागाच्या दुर्गम क्षेत्रातील रुजलेली आहे. पण बहुजन ही संकल्पना जी आहे ती एका वर्गापर्यंत मर्यादित राहिली असं आपणास वाटत नाही का? ती त्या झोपडीवासियांपर्यंत किंवा ग्रामीण भागाच्या तळागाळातल्या समूहापर्यंत
ती जनतेमध्ये तितकीशी आजही रुजलेली दिसत नाही असं आपल्याला वाटतं का? त्याचं कारण दोन स्तरावरती पाहता येईल आपल्याला. एक म्हणजे की बहुजन शब्दप्रयोग वापरणाऱ्या चळवळी आणि संघटना यांची ताकद आणि व्याप्ती किती, हा एक भाग आहे. आणि दुसरा दलित शब्दप्रयोग करणाऱ्या संघटना त्याची ताकद आणि व्याप्ती किती आहे, या दोन बाबीवरती विचार करता येईल. अजूनही शहरामधल्या झोपडपट्ट्यामध्ये, गावामध्ये दलित शब्दाला एक विशिष्ट आयडेंटिटी एका विशिष्ट वर्गापुरती आहे. मी मगाशीच म्हणालो की बहुजन हा समूह आहे, हा एका जातीचा समूह नाही, तो अनेक जातींचा समूह आहे. आणि ती कन्सेप्ट स्वीकारायला लोकांना वेळ लागतो. तरी देखील गेल्या जवळजवळ 30-35 वर्षामध्ये बहुजन संकल्पना आता भारताच्या राजकारणामध्ये किंवा सामाजिक बदलाच्या प्रक्रियेमध्ये आज तरी रूढ झालेली आहे. पण तरी देखील आपल्यातले काही विचारवंत आहेत, काही मांडणी करणारी मंडळी आहेत, त्यांच्या हातून जाणते अजाणतेपणानं चुका केल्या जातात. मग आदिवासी हा बहुजनामध्ये नाही, तो एक वेगळा आहे, दलित हा बहुजनापेक्षा वेगळा आहे, अशा प्रकारची मांडणी देखील काही लोक मग दलित आणि बहुजन अशा प्रकारचा शब्दप्रयोग करून त्याच्यामध्ये पुन्हा पोटविभागासारखं. तर हे थोडंसं अडथळीचे टप्पे आहेत. पण तरी देखील एक आहे की चळवळ चालवणाऱ्यांच्या जे सक्रिय स्तरावरती कार्यकर्ते आणि नेते आहेत त्यांना आज बहुजन चळवळीचा अर्थ कळतो. आणि म्हणून जरी ती पोहोचली नसेल, त्याला मीडिया जबाबदार असेल. कारण कितीही म्हटलं तरी आंबेडकर सगळ्या भारताचे नेते होते, तरी दलित नेते हा काही त्यांचा टॅग जसा सुटत नाही, तसं आपण कितीही आपल्या चळवळीला बहुजन चळवळ ही जरी अस्तित्व आणून दिलं तरी ती प्रस्थापिताच्या नजरेमध्ये दलितांची चळवळ, आदिवासींची चळवळ, कारण त्याची अशी मांडणी होणं हे त्यांच्यासाठी सोयीचं आहे. आणि मग ते वर्तमानपत्र आहेत, मीडिया आहे, त्याच्या माध्यमातून ते तसेच मांडणी करत राहणार. पण तरी देखील एका मर्यादित टप्प्यावरती आज बहुजन चळवळ देशात, महाराष्ट्रात पोचलेलं आहे, त्याला नाकारता येत नाही. खास करून मग मंडल आयोगाच्या माध्यमातून जनजागृती असेल किंवा आपण महाराष्ट्रामध्ये बहुजन विकास आघाडी नावाने राजकारणारी करणारी मंडळी असतील. पण हे बहुजन शब्दांना आता प्रेरित झालेले आहेत आणि हे त्याचं एक मर्यादित का होईना यश आहे. आणि म्हणून जरी दलित शब्द, कारण दलित हा तुमचा एक वेगळा बॅकग्राऊंड दाखवतो आणि बहुजन हा एक वेगळं कनॉट करतो, वेगळा बॅकग्राऊंड दाखवतो. आणि म्हणून हे दोन्ही शब्द पूर्णपणे रिप्लेस एकमेकाला करतील असंही नाही. कारण जोपर्यंत जातीवाचक व्यवस्था आहे तोपर्यंत दलित शब्दातून काय आपली मुक्तता होईल असं काही दिसत नाही. त्यामुळं दलित शब्द जरी राहिला तरी राजकारणासाठी का होईना पण तुम्हाला बहुजन संकल्पना स्वीकारताना दिसते. सर, समाजकारण, राजकारण या दोन्ही चळवळी बहुजन अंगाने पुढे आलेल्या आहेत, चाललेल्या आहेत. पण 91 नंतरचा जो काही भारतातला प्रवास आहे म्हणजे बहुजन अर्थकारण जर प्रभावी झालं असतं तर या चळवळी प्रभावी झाल्या असत्या किंवा त्यांचे परिणाम अधिक मोठ्या प्रमाणात दिसले असते. त्यामुळे बहुजन अर्थकारण रुजत नाही, यामागचं नेमकं काय कारण सर आपल्याला? नाही, एक तर बहुजन समाजानं कोणकोणत्या स्तरावरती किती वेगानं प्रगती करावी याचा काही निकष नाही. दुसरी गोष्ट अशी की ज्या समाजाकडे, ज्या वर्गाकडं विशिष्ट साधनंच आहेत, त्या मर्यादित साधनानं त्यानं कोणकोणत्या प्रांतात प्रगती करावी याची प्रायोरिटी निश्चित होत असते. आणि त्यामुळं एका वर्गानं अनेक वर्षाचा बॅकलॉग विशिष्ट कालखंडामध्ये पूर्ण करावा असं थोडंसं कठीण आहे. पण एकंदरच आपण असं पाहतो ना की 1991 नंतर एकंदरच बहुजनांचं राजकारण करणारी आर्थिक क्षेत्रामधील मंडळी ती काही फारशी अग्रेसर दिसत नाहीत. मग ते आपण फक्त आपल्याच मर्यादेतनं कक्षेत पाहता आपण CPI CPMच्या नजरेतून विचार करू. म्हणजे CPI CPM सारख्या सुद्धा शोषित वर्गाचं प्रतिनिधित्व करणाऱ्या वर्गाला 1991 नंतर फार काय प्रवास असा ॲग्रेसिव्हरित्या करता येत नाही. त्याचं कारणच असं की जगामध्ये एकंदर बदललेलं आर्थिक स्वरूपाचं वातावरण, भारतामध्ये झालेले बदल, अर्थव्यवस्थेत आलेले नवीन नियम, अटी, आणि याच्या आधारावरती आर्थिक स्तरावरती फार मोठी मुसंडी मारणं शक्यच नव्हतं. कारण भांडवल निर्मितीची काही साधनं मूलतः बहुजन वर्गाकडे आहेत असं काहीच नव्हतं.
किंवा उत्पादनाची काही मूलभूत साधनं आता काही वर्षात दलित आदिवासीकडे आपण कोण साधन म्हणायचं तर एक तुटपुंज शिक्षण आणि त्याच्या आधारावर मिळालेली आरक्षणाची नोकरी, याच्या पलीकडे त्याचं मूळचं कॅपिटल काय, अपार श्रम करण्याची ताकद, याच्याशिवाय त्याचं ओरिजिनल कॅपिटल काय. आणि कॉम्पिटिटिव्ह मार्केटमध्ये जे 1990-91 नंतर देशात, जगात, भारतात आहे, त्या कॉम्पिटिटिव्ह मार्केटमध्ये असा वर्ग हा उद्ध्वस्तच होऊ शकतो. तो जास्त कॉन्ट्रीब्यूट करण्याच्या प्रक्रिये, उदाहरणार्थ गटई कामगार चर्मकार बंधू आहे, त्याच्यासारखा तो कारागीर उद्ध्वस्त होणार, कार्पेंटर उद्ध्वस्त होऊ शकतो. किंवा आपण अनेक जे आलोतेदार बलोतेदार ज्याला ग्रामीण स्तरावरचे किंवा शहराकडं सुद्धा आलेले त्या व्यवसायातले असणारे लोक, बुणकाम करणारे, किंवा ज्याला आपण लखनवी चिकन साडी म्हणतो किंवा चिकन स्वरूपाचे कपडे म्हणतो, तर ते त्याच्या तुलनेत जगामध्ये बाजारपेठा ओपन झाल्यामुळं अनेक प्रकारचे त्याच स्वरूपाचे प्रॉडक्ट उपलब्ध झाले, कमी किमतीत उपलब्ध झाले. अशा वेळेला त्यातला फटका इथल्या वर्गाला, बहुजन वर्गाला बसणार आहे. मग तो कुंभाराचा माठ असो किंवा चर्मकाराची चप्पल असो. हे जर दोन्ही त्यांच्या तुलनेमध्ये, हातमागाचं चांगलं उदाहरण आहे. हँडलूम इंडस्ट्री बंद का पडली किंवा मुंबईतल्या कॉटन टेक्स्टाईल मिलसुद्धा का बंद पडल्या, तर जगाची बदललेली बाजारपेठ, त्यातल्या उत्पादन प्रक्रिया, त्याने उत्पादन अशा नवीन पद्धतीने अवेलेबल असलेल्या मोठ्या मार्केट, या तुलनेमध्ये बहुजन वर्ग किती टिकेल. म्हणजे आता रिलायन्स जर व्हेजिटेबल फ्रेशर्स शॉपमधून तुम्हाला भाजीपाला ग्रामीण शेतकऱ्याच्या तुलनेपेक्षाही जर स्वस्त मिळायला लागला किंवा वेगळ्या पद्धतीने मिळायला लागला, तर तो खेड्यापाड्यातला शेतकरी, त्याची उत्पादन क्षमता, त्याची उत्पादन खर्च, या तुलनेमध्ये तो कसा टिकेल. आणि म्हणूनच ह्याचाच जेव्हा विचार करतो तेव्हा FDI रिटेल सेक्टरमध्ये असावी की नसावी, छोट्या छोट्या उद्योग, हे मोठे मोठे प्रश्न आहेत. आणि म्हणून या बदललेल्या अर्थव्यवस्थेमध्ये खास करून उत्पादन प्रक्रियेमध्ये तोच टिकेल जो तो रेस जॉईन करण्याच्या क्षमतेचा आहे, त्या रेसमध्ये टिकून राहण्याच्या क्षमतेचा आहे. आणि बहुजन वर्ग या ठिकाणी, दोन्ही ठिकाणी टिकण्याच्या अवस्थेत नाही आहे. आणि म्हणून त्याचं थोडंसं आर्थिक क्षेत्रामध्ये, जसं अमेरिकेतही मांडणी सुरुवातीला ब्लॅक कॅपिटलिझमच्या माध्यमातून ही केली होती. जॉर्ज वॉशिंग्टनच्या पूर्वी दुसरे एक वॉशिंग्टन, ज्याला बुकर टी वॉशिंग्टन म्हणतो आपण, त्यांच्या माध्यमातून हे ब्लॅक कॅपिटलिझमची मांडणी झाली होती. परंतु तिथेही काही तसा फारसा प्रवास घडला नाही. अफर्मेटिव्ह ॲक्शन असून ज्याच्यामध्ये कॉन्ट्रॅक्ट वगैरे, आपल्याकडे तशी पद्धत तर आजही नाही. आणि म्हणून नव्या आर्थिक बदलाच्या प्रक्रियेमध्ये नुकसान होणं, उद्ध्वस्त होणं, आणि त्याचाच फटका बहुजन वर्गाला बसतो हे दिसतंय. सर, आपण BSPच्या राजकीय प्रवासाची सुरुवात संस्थापकांपासून केली, परंतु आपली राष्ट्रीय प्रतिमा हायली इंटेलेक्च्युअल म्हणून राहिली, बुद्धिजीवी. आणि हे काम करत असताना तुम्ही महाराष्ट्र आणि देशभरात काम केलं, तर विशेषतः दक्षिण भारतात तुम्ही अधिक सक्रिय होता. तर या आंबेडकरी प्रवाहाला कन्व्हिन्स करण्याचं जे काम आहे, म्हणजे सहजपणे त्याला हा विचार समजवणं आणि हा प्रवास समजवणं, हे तुम्हाला कुठे आव्हानात्मक वाटलं, कोणत्या राज्यामध्ये, आणि कोणत्या राज्यामध्ये ते तुम्हाला सहज झालं असं वाटलं? खरं म्हणजे हे फार इंटरेस्टिंग आहे की जवळजवळ मी 13-14 राज्यामध्ये गेल्या 15-1 वर्षामध्ये सातत्यानं काम केलं. जिथं जाती व्यवस्था उघड नाही तिथे फुले आंबेडकरी विचार, म्हणजे जाती संघर्ष आणि जाती विनाश, यातला विचार मांडणं फार कठीण आहे. ते उत्तर पूर्व राज्यामध्ये, कारण बाकीच्या राज्यामध्ये कास्ट सिस्टम आहे, त्यामुळे उत्तर पूर्व राज्यामध्ये हे एक फार मांडणी कठीण होते. कारण मी नागालँड, त्रिपुरा, मणिपूरचाही काही राज्यासाठी प्रभारी होतो. तर तिकडे काही अशी तुमची कास्ट सिस्टम प्रेव्हलंट आहे, त्यांच्यातही छोटे छोटे आहेत, पण अशी काही ब्राह्मण, बनिया, ठाकूर अशी मोठी काही अशी मांडणी त्यांच्यात नसते. तिथे एक कठीण आहे. आणि दुसरं म्हणजे बेंगॉल आणि केरळ. आता ह्या दोन्ही राज्यामध्ये कम्युनिस्ट पक्षांच्या प्रभावामुळं तिथे आंबेडकरी पक्ष किंवा आंबेडकरी विचार बाबासाहेबांच्या काळातसुद्धा, बंगाल त्यावेळेला सोडलं तर केरळमध्ये काही मूळ धरू शकला नव्हता. कारण केरळ तसाही त्यावेळेला राजेशाही प्रदेश होता. मलबार, कोचीन आणि ट्रावणकोर या 3 संस्थानातला तो असलेला प्रदेश. तिथे काही बाबासाहेबांची त्या काही शेड्यूल कास्ट फेडरेशन नव्हते.
बाबासाहेब केरळला गेले ते 1935 साली. ते श्रीनारायण गुरूंची एक SNDP संघटना होती, त्याच्या एका कार्यक्रमाला गेले आणि त्याच्यानंतर बाबासाहेब डायरेक्ट 48ला गेलेत. म्हणजे ह्या 2 व्हिजिटचा जर उल्लेख सोडला तर तिसरी एकही व्हिजिट केरळामध्ये म्हणजे त्या भागामध्ये बाबासाहेबांची दिसत नाही. जरी बाबासाहेबांना तिथल्या एका पुलया जातीतील, म्हणजे जशी महाराष्ट्रामध्ये महार तशी केरळामध्ये अत्यंत खाली असणारी पुलया जात, त्या पुलया जातीतल्या वर्गातल्या लोकांनी संपर्क केला होता. पण बाबासाहेबांचं कोणतंही संघटन तिकडे अस्तित्वात आलं नाही, कधी निवडणुका नाही. जसं तामिळनाडू म्हणजे ज्याला मद्रास प्रांतात आलं म्हणतात किंवा ज्याला बंगाल प्रांतामध्ये आलं. तर केरळ आणि बंगालसारख्या राज्यामध्ये कम्युनिस्टांनी केरळमध्ये तर बाबासाहेबांच्या चळवळीचा पायाच नव्हता, पण बंगालमध्ये होता. घटना समितीवरती निवडून गेले होते, शेड्यूल कास्ट फेडरेशन होतं, जोगेंद्रनाथ मंडल होते तिकडं. पण तिथे कम्युनिस्टांनी शिस्तबद्ध काम करून आंबेडकरी चळवळीचं उच्चाटन केलं आणि सर्वहाराच्या नावाखाली, आणि जाती विनाशा काय अजेंडा ठेवला नाही, पण सर्वहाराच्या नावाखाली, कम्युनिस्ट तत्त्वज्ञानाच्या नावाखाली त्यांनी ज्यांना आंबेडकरी चळवळीची गरज होती त्यांना आपल्या पंखाखाली घेतलं. आणि त्यामुळे आजही बघा केरळ किंवा बंगालमध्ये आंबेडकरी चळवळ तेवढी मजबूत दिसत नाही. त्याचं कारण असं की हे गेल्या 50-60 वर्षामध्ये कम्युनिस्ट पक्षाने तिथे प्रचंड प्रमाणामध्ये आंबेडकरी चळवळीची रिप्लेसमेंट केली, किंवा आंबेडकर बाकीच्या ठिकाणी पोहोचणार नाही याची खबरदारी घेतली असंही म्हणता येईल. पण समजा सर डाव्या चळवळींना आपण हे करतो आहोत याच्यामध्ये, पण आता बहुजन चळवळ जी म्हणतो आपण, विशेषतः बामसेब किंवा आंबेडकर एक मध्यम वर्ग, आंबेडकर एक मध्यम वर्गाने आता जे काही लढे चाललेले आहेत त्यांचे, तर ते साधारणतः 3 मुद्द्यांच्या भोवती चाललेले आहेत. म्हणजे नोकरी अंतर्गत जे आरक्षण आहे, नियुक्ती आहे, पण ट्रान्सफर आहे, आणि त्या स्वतःभोवती त्या एकवटलेल्या आहेत. तर ह्या बुद्धिजीवी वर्गात काम करत असताना जनता आणि या वर्गामध्ये काही अंतर निर्माण झाले असं आपणास वाटतं? कांशीरामजीने फार चांगल्या पद्धतीने त्यांच्या 45 पुस्तकात 1981 साली सांगितलं की आंबेडकरी चळवळीची गरज असणारा एक वर्ग, ज्याला आपण अत्यंत तळागाळातला, ग्रामीण पातळीवरचा, खऱ्या अर्थानं शोषित असणारा वर्ग, दुसरा आरक्षणाच्या माध्यमातून थोडाफार अन्न वस्त्र निवाराची टेन्शन फ्री झालेला मध्यम वर्ग, आणि मग अत्यंत वरच्या थराला पोचलेला एकदम तुटपुंज असणारा वर्ग. त्या तुटपुंज वर्गाविषयी न बोललेलं बरं. पण हा जो काही शिक्षित झालेला वर्ग आहे, त्यानं गेल्या अनेक वर्षामध्ये हाच एक दलित अन्याय अत्याचार जर सोडला तर बहुतेक करून आरक्षणावरती जास्त फोकस दिला. आणि त्याचा म्हणून पहिल्यांदा बघा की 15-20 वर्षापूर्वी आरक्षणाच्या मोर्चाला सर्वसाधारण माणूस पण यायचा, खेड्यापाड्यातला. त्याला वाटायचं माझा भाऊ आहे, गाववाला आहे, मोठा अधिकारी आहे, मला उपयोगाला पडेल, माझी माणसं बसली पाहिजेत. पण जेव्हा त्यातलं फ्रस्ट्रेशन आलं आणि तो एअर कंडिशन कॅबिनवाला कधी बाहेर नाही पडत, तेव्हा तो त्या मग संघर्षात यायचा बंद झाला. ही एक वस्तुस्थिती. त्याच बाजूला आरक्षणासाठी झगडणारा शिक्षणाच्या माध्यमातून आणि आरक्षणाच्या माध्यमातून निर्माण झालेला मध्यम वर्ग, त्याला कधी आपल्या गावच्या बंधूविषयी, भूमिहीन मजुराविषयी, त्याला मिनिमम वेज मिळते की नाही, म्हणजे किमान वेतन मिळते की नाही, याच्याविषयी त्याला कधी विचार करावा असा वाटला नाही. किंवा माझी गायरान जमीन, माझा बंधू गावी आहे, मराठवाड्यात आहे, विदर्भात आहे, पश्चिम महाराष्ट्रात आहे, तर त्याची जमीन गावकऱ्यांनी बळकावली, ती कशी परत मिळवावी, हा कधी त्यातला विषय अग्रक्रमानं राहिला नाही. मग ती गायरानाची जमीन असेल, महारकीची जमीन असेल, आणखीन कुठली असेल, तर या प्रश्नापासून तो दूर राहिल्यामुळं ज्याला आपण ॲलिनेशन म्हणतो, हा मध्यमवर्गीय कम्फर्ट झोनमध्ये राहायला लागला. आणि कम्फर्ट झोनमध्ये राहून आंबेडकरी चळवळ काही चालवता येणं शक्य नाही. आणि त्यामुळंच आज जी महाराष्ट्रात प्रामुख्यानं आंबेडकरी चळवळीमध्ये संघर्षाचा जो लोप दिसतो किंवा धारदार संघर्ष जो दिसत नाही, मग अनेक दलित अन्याय अत्याचार हो, काही हो, त्याचं एक कारण आहे की या चळवळी चालवणारे नेते आणि प्रमुख कार्यकर्ते हे बहुतेक अर्बनाईट आहेत, शहरेमध्ये स्थिरावलेली माणसं आहेत, नंबर 1. नंबर 2, शहरामध्ये देखील सुद्धा आता
SRA वगैरे अशा माध्यमातून झोपडपट्टीतले कार्यकर्तेसुद्धा आर्थिक मार्गाकडे सरकले आणि त्यांना चळवळीची आवश्यकता कमी झाली. आणि तिसरी गोष्ट असं की खेड्यापाड्यातला माणूस आणि याच्या शहरी नेतृत्व करणारा माणूस, याच्यामध्ये शहरातल्या माणसांना ग्रामीण माणसाचे प्रश्नच समजत नाही, इथपासून सुरुवात आहे. उदाहरणार्थ खावटी कर्ज माफ करावं किंवा 7/12 कोरा करावा, हे शहरातल्या किती नेत्यांना किती कार्यकर्त्यांना समजतं. म्हणजे खेड्यातल्या एखाद्या गरीब शेतकऱ्याची मागणी असते आमचा 7/12 कोरा करा, पण शहरातल्या किती नेत्यांना समजतं की 7/12 कोरा करणं म्हणजे काय, खावटी कर्ज रद्द करणं म्हणजे काय. तर हे जी व्याप्ती, अंडरस्टँडिंग लेवल, आणि अंडरस्टँडिंग लेवल नसली तरी ती निर्माण होऊ शकते, पण ती जाणीव असली पाहिजे ना. मुळात त्या जाणीवाच लोप पावत असल्यामुळं हा सुखवस्तू वर्ग आंबेडकरी चळवळीतला, मग आता व्हॉट्सअप आहे, सोशल मीडिया आहे, इंटरनेट आहे, TV चॅट्स आहेत, शो आहेत, मीडिया आहेत, अशा मुलाखती देण्याचा प्रकार आहे. पण गाव पातळीवरती जाऊन तिथले संघर्ष लढे उभारावे. आता हे विस्थापित होते विकासाच्या प्रक्रियेमध्ये, दलित आदिवासीच विस्थापित होतात. म्हणजे सरकारची आकडेवारी आहे की विकास प्रक्रियेच्या नावाखाली जेव्हा जेव्हा नवीन प्रोजेक्ट आले तेव्हा मेजॉरिटीने उद्ध्वस्त आहे तो दलित आहे किंवा आदिवासी आहे. 80% हे दोन्ही आहेत. त्यांचा लढा कधी आंबेडकरी चळवळीचा बालेकिल्ला होतो का, विषय होतो का. ट्रायबल महाराष्ट्रामध्ये 25 विधानसभेच्या जागा आहेत. आपल्या मुंबईच्या बाजूला तुम्ही कल्याण, ठाण्याच्या बाजूला वाडा, मोखाडा, जव्हार आहे. काय आपण आंबेडकरी चळवळ पोचवू शकलो तिथे. 50 किलोमीटरवरती आपण आंबेडकरी चळवळ, म्हणजे आदिवासींच्यासाठी आंबेडकरांनीही प्रचंड मोठं काम केलं. मग ते संविधानाच्या माध्यमातून असो, मताच्या अधिकाराच्या माध्यमातून असो, तो आदिवासी काँग्रेस भाजपाच्या पंखाखाली गेला जातो, आपल्याला घेता येत नाही. आता आपण अलीकडचं ताजं उदाहरण देऊ. साधा एक 96 पासून आदिवासी विकासाचा पेसा कायदा आहे, पंचायत क्षेत्र विस्तार कायदा, ज्याच्यामध्ये आदिवासींना ग्रामपंचायतीचं नियमन करण्याचे अधिकार आहेत आणि त्यांच्या बऱ्याचशा सोयीच आहेत. आंबेडकरी चळवळीचा हा कधी विषय आहे का हो, पेसा कायद्याची अंमलबजावणी करा. पण आंबेडकरी चळवळीला आता हे इतर समाजांच्या प्रश्नाबाबत अगदी फारच एक मर्यादा आली. त्यामुळंच तर महाराष्ट्रातील आंबेडकरी चळवळ वगैरे आता जे म्हणतो ते आपण एक दबावगट या स्वरूपात म्हणू. राजकारणामध्ये महाराष्ट्रात अकोल्यामधला प्रकाश आंबेडकर सोडले आणि विदर्भातील BSP, आता तीही जागा आम्ही भरून टाकली, तर तुमचं बाकीचं अस्तित्व आहे कुठे. तुम्ही बाकीच्या नेत्यांचं मूल्यमापन करून त्यांचे मतदारसंघ शोधा, बघू कुठे आहेत. 0 आहे. तालुका पंचायत शोधा, ग्रामपंचायती शोधा, ZP शोधा, नगरपालिका शोधा. पण हे दबावगट आहेत आणि ते सगळं बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाची मेहरबानी आहे. त्याच्या नावामुळे हे बिचारे जिवंत आहेत, दुसरं काय. आंबेडकरी जो मध्यम वर्ग आहे याला घटनात्मक, म्हणजे 16/4च्या ज्या आरक्षणाच्या तरतुदी असतील, घटनेमध्ये, संविधानामध्ये आरक्षणाची तरतूद आहे, परंतु एक संविधान तज्ञ या संदर्भामध्ये, अंमलबजावणीच्या संदर्भामध्ये संविधानात काही त्याला सेफगार्ड मिळत नाही त्या अनुषंगाने. तर त्यामुळे काय होतं की हा वर्ग काहीसा भीतीत आहे. तर याच्यावर काही हे करता येईल का, किंवा संविधानातून तसं काही त्यासाठी सेफगार्ड निर्माण करता येतील का, किंवा काही अन्य पर्याय. नाही, मला सांगा की जो एक वर्ग चांगला बऱ्यापैकी शिकलेला आहे, नोकऱ्याला आहे, आर्थिकदृष्ट्या बऱ्यापैकी, तर त्याच्यासाठी लढायचं कोणी. म्हणजे त्यालाच सेफगार्ड देण्यासाठी आणखी कोणी लढावं. गावातल्या माणसांनी, अशिक्षित माणसांनी, ज्याला 2 वेळची गॅरंटी नाही त्यानं लढा द्यावा. त्यांचा लढा जो चाललेला आहे तो न्यायालयीन पातळीवर आहे. म्हणजे म्हणत म्हटलं ना की त्याचं कारणच असं की हे आता संघर्ष करण्याच्या क्षमतेचे नाहीत ना. यांना मार्ग कुठला, न्यायालयीन प्रक्रियेचा. तर न्यायालयीन प्रक्रियेतसुद्धा किती विचित्र ट्रेंड आहेत. आरक्षणाच्या बाबतीत मंडल आयोगाच्या निकालानंतर क्रिमिलेअर असो, 50%ची मर्यादा असो, बऱ्याच प्रकारच्या मर्यादा आल्या ना. दुसरी गोष्ट अशी की आता नव्या नोकर निर्मितीचा रेट किती, फारच कमी. म्हणून याच्यावरती मार्ग काढले पाहिजेत आणि त्याच्यासाठी ह्या मध्यमवर्गीयांनी सुद्धा
आपला कम्फर्ट झोन सोडला पाहिजे. ते 2 गोष्टीसाठी, 3 गोष्टीसाठी प्रामुख्यानं. एक की खाजगीकरणामध्ये आरक्षण धोरण राबवलं पाहिजे, कारण आता ज्या नोकऱ्या निर्माण होत आहेत त्या सगळ्या इकडे. त्यामुळे इथं काही पब्लिक सेक्टरमध्ये राहिलं नाही. त्याच्यावरती जोर दिला पाहिजे. त्याच्यासाठी थोडंसं आक्रमक संघटित झालं पाहिजे. ती त्यांच्यातली कमी आहे. दुसरं, हे जे घटनात्मक कवच नाही, तर मग केंद्र सरकारने त्याचा एक व्यापक कायदा करावा, घटनेच्या 9व्या सूचीमध्ये टाकावा. त्याच्यासाठी कोण लढणार पुन्हा? बरं, तुम्ही मध्यमवर्गीय माणसं निवडून देताना विचार करता, हे लावू द्या ना, आपलाच माणूस आहे, आमदार खासदार झाला तर प्रमोशन ट्रान्सफरला वापरायला येतो, उपयोगाला पडतो. तो प्रमोशन ट्रान्सफरला उपयोगाला पडेल, पण कायदा बनवायला उपयोगाला नाही पडणार, कारण तो त्याच्या पक्षाचा गुलाम आहे. म्हणजे आपल्या महाराष्ट्रातले अनेक अधिकारी यांच्यात हा मूलभूत सोच का नाही आहे? आपले महाराष्ट्रातील अनेक अधिकारी यांना प्रमोशन ट्रान्सफरमध्ये इंटरेस्ट आहे. त्यांना मूलभूत कॉन्स्टिट्युशनल सेफगार्डमध्ये इंटरेस्ट आहे का? तरी बऱ्यापैकी त्याला 2001ला तो आरक्षण कायदा तरी आला, तर तोही आता वाटेवर आहे. मग त्याच्यासाठी काय उभं राहावं पुन्हा? म्हणजे ही जी यंत्रणा आहे ती निर्माण करण्यासाठी ज्या वर्गाला आता लढण्याच्या स्थितीत आलेला, तो वर्गच लढायला नाही तयार. तो कम्फर्ट झोनमध्ये राहायला मागतो. आम्हाला काही गरज नाही आता, ठीक आहे. त्यामुळं हा 2 मुद्दा असेल. मग आरक्षणामध्ये रिझर्वेशन असेल किंवा घटनेच्या 9व्या सूचीमध्ये एक आरक्षण कायदा बनवून टाकावा किंवा SC/ST कॉम्पोनंट प्लॅनचं बजेट अलोकेशन, या 3 मुद्द्यावर तरी या वर्गानं आक्रमक व्हावं. आणि नुसतं स्वतः व्हायची गरज नाही, तर ज्याला निवडून देतो त्यालाही सांगितलं पाहिजे, तू आक्रमक होणार तर तुझ्या आम्ही निवडून देणार नाही. म्हणजे महाराष्ट्रातल्या ठिकाणी सुद्धा बौद्ध वस्तीमध्ये किंवा राखीव जागा मतदारसंघामध्ये बौद्ध माणसं BJPच्या तिकटावर निकडून येतात, तेव्हा आपल्याला समजायला पाहिजे हे कुठून कुठपर्यंत गेलं आहे. हा जो वर्ग आहे सर, म्हणजे बहुजन बुद्धिजीवी वर्ग, या वर्गाला हे जे काही कन्व्हिन्स करण्याचा प्रोग्राम, म्हणजे हायेस्ट इंटेलेक्च्युअल म्हणून तुम्ही जे काही फुले आंबेडकरी वादाची जी काही मांडणी करतायत वैचारिक, तर ही पक्षनिरपेक्ष पद्धतीने जर समजा त्यांच्यामध्ये करणारं एक नेतृत्व असेल, म्हणजे आज तुम्ही करू शकता, परंतु तुमच्याकडे पाहण्याचा एक पक्षीय दृष्टिकोनही त्यांच्यामध्ये असू शकतो. तर या काही अडचणी त्यांच्यामध्ये काम करण्यासाठी किंवा त्यांचं नेतृत्व करण्यासाठी येतात असं तुम्हाला वाटतं? एक आहे की फायदे नफा नुकसान दोन्ही पद्धतीचे असतात. तुम्ही व्यक्ती म्हणून जेव्हा तुम्हाला लोक स्वीकारतात तेव्हा तुमच्या पाठीमागे ताकद काहीच नसते. तुम्ही उदाहरण घ्या ना, आह साळुंखे उदाहरण घ्या. आह साळुंखेला व्यक्ती म्हणून महाराष्ट्रात सगळे स्वीकारतील ना. ताकद काय? ताकद काय? म्हणजे ते जे बोलतात ते अंमलबजावणी करण्याची ताकद काय? आणि म्हणून नुसतं प्रबोधन करायचं असेल तर तो व्यक्ती म्हणून तो कुठेही स्वीकारला जाईल, पण त्या प्रबोधनातून काही निर्माण झालं पाहिजे तर तुमच्या पाठीमागे ताकद हवी. ताकद येणार कुठून? ही ताकद सामाजिक पण असू शकते, केवळ हां, राजकीय बरोबर. सामाजिक ताकद असू शकते. आता मला सांगा, सामाजिक ताकद असणाऱ्या माणसाने, ते फुले आंबेडकरांचं वेगळं आहे, त्यांची एक वेगळीच ताकद आहे, त्यामुळे त्याची तुलना आपण करू नये. आपण गेल्या या 20-25 वर्षातल्या माणसाची विचार करू ना. नारायणराव आपले दाभोळकरांची सामाजिक ताकद मानतो आपण. काय झालं? अशी किती उदाहरणं देता येतील. कारण तुम्ही जे मुद्दे घेता, प्रश्न घेता, ते राजसत्तेच्या पॉवर स्ट्रक्चरचे संबंधित असतात. आणि जोपर्यंत तुम्ही त्याला धक्का लावत नाही तोपर्यंत तुम्ही कॉग्निझेबल होत नाही. म्हणूनच तर महाराष्ट्रातील आंबेडकरी राजकारण फेल होते. त्याचं कारण असं की तुम्ही प्रभावी दबावगट म्हणून काम करू शकता, पण निर्णायक फॅक्टर म्हणून नाही काम करू शकत. तुमचा निर्णय म्हणजे दुसऱ्याच्या मर्जीवर अवलंबून. हिंदू मिलला द्यायचं की नाही, मर्जीवर अवलंबून. स्मारक करायचं की नाही, दुसऱ्याच्या मर्जीवर अवलंबून आहे. तुम्ही फार तर एक दबावगट म्हणून काम करू शकता, पण निर्णायक प्रक्रिया तुमची काहीच नाही. महाराष्ट्र विधिमंडळामध्ये तुमची 5 ठराव मांडणारी माणसं नाहीत. म्हणजे हा जो आहे की, म्हणून राजकीय किंवा पक्षीय पातळीवर केलेलं जरी मर्यादा येत असेल
पण त्या पक्षीय पातळीवरती करण्याला किंवा कोणत्याही अशा संघटनात्मक पातळीवर करण्याला एक धारदारपणा येतो, एक ताकद असते. तसं वैयक्तिक स्तरावरती करता येत नाही. वैयक्तिक जे जे बोलणारी माणसं आहेत त्यांची काय अवस्था होते आपण देशात, महाराष्ट्रात बघतो ना. आणि त्यामुळे तुम्हाला सामाजिक जरी ताकद असले, आता समता सैनिक दिला, आपली सामाजिक ताकद नाही का? काय मला सांगा परिणाम? भारतीय बौद्ध महासभा सामाजिक नाही का? बौद्धजन पंचायत किती उदाहरणं देतील? मग कुठं आहे ताकद ती? आणि म्हणून पॉवर स्ट्रक्चरशी संबंधित असणाऱ्या प्रश्नांना तुम्हाला पॉवर स्ट्रक्चरलाच हलवल्याशिवाय तुम्ही दखलपात्र होत नाही. या पॉवर स्ट्रक्चरला हलवण्यासाठी ज्या मुख्य राजकीय पक्षामध्ये आपण 31 वर्ष संस्थापनापासून 31 वर्ष जवळपास दिली, तर तो राजकीय पक्ष या भूमिकेला पुढे घेऊन जात नव्हता की नेमकं काय होतं? म्हणजे त्या राजकीय पक्षातून बाहेर पडण्याचं तुमचं नेमकं कारण काय? नाही, त्या राजकीय पक्ष ज्याच्यासाठी कांशीरामजींनी हा मोठा व्यापक पर्याय निर्माण केला आणि आमच्यासारखी अनेक त्याला तरुणावस्थेतली मुलं झपाटून आम्ही गेलो, त्याने काही हेतू साध्य झाले नाही असं नाही. नंबर 1 की बहुजन नावाचं राजकारण सुरू झालं, देशव्यापी संघटन बनलं जे बाबासाहेबाच्या नंतर तुटलेलं होतं. देशातल्या कमीत कमी एक बऱ्यापैकी नाही पण 500-600 जाती एकत्रित यायला लागल्या. एक चांगलं नेटवर्क बनलं. काही त्याच्यानंतर राजकीय प्रवास झाला, यशही मिळालं, सरकारी बनलं, काही समाज बदलाचे चांगले कार्यक्रमही राबवले गेले. बरं चाललं होतं, काही अडचण नव्हती. पण कांशीरामजी गेल्यानंतर त्याच्यातल्या मर्यादा थोड्याशा प्रकटपणे जास्त जाणवायला लागल्या. त्या मर्यादा वेगवेगळ्या स्वरूपाच्या होत्या. मग ते प्रायोरिटी स्तरावरती, विषयाच्या स्तरावरती, संघटन बांधणीच्या स्तरावरती, नेतृत्व स्तरावरती. आणि आम्ही आतमध्ये असल्यामुळं, आता मी एप्रिलपर्यंत आतमध्येच होतो, त्यातल्या प्रमुख ह्याच्यामध्ये होतो. आम्ही अंतर्गत पद्धतीनं सुधारण्याचाही प्रयत्न करायचो. पण जेव्हा जाणवलं की ते आता सुधारण्याची शक्यता नाही आणि ते एक उत्तर प्रदेश केंद्रित झालेलं आहे, बाकीच्या कोणत्याही राज्यासाठी तिथं कार्यक्रम नाही, नेतृत्व घडवणं नाही, जनआंदोलन नाही आणि व्याप्ती अशी कोणतीच नाही. ते एक उत्तर प्रदेश एका राज्यापुरतं केंद्रित झालेलं आहे. मग तेव्हा आम्ही हा जाणीवपूर्वक महाराष्ट्रातल्या अनेक कार्यकर्त्यांनी एकत्रित बसून, तरी मी निमित्त असलो तरी अनेक महाराष्ट्रातील बामसेपचे, BSPचे त्यावेळेचे कार्यकर्ते असे बसून आम्ही निर्णय घेतला की मायावतींच्या नेतृत्वाखाली बसपा जी आहे ती UP केंद्रित आहे आता आणि तिला बाकीच्या राज्याची कोणती प्रायोरिटी नाही, कार्यक्रम नाही, विषयही नाही. आणि अशा पातळीवरती मग त्यांना आपलं UPचं करू द्यावं आणि आपण ज्या राज्यामध्ये आहोत त्या राज्याला साजेसं राजकारण, चळवळीचं राजकारण, म्हणजे चळवळ प्लस राजकारण उभं करावं. या एका मोठ्या प्रामाणिक आणि उदात्त भूमिकेनं आम्ही सर्वांनी मिळून हा निर्णय घेतला. फक्त आता तो मी पुढं असल्यामुळं तो माझ्या नावावरती आहे, कारण ते धाडस मी दाखवलं. अनेक कार्यकर्त्यांच्या मनामध्ये होतं पण ते त्यांना धाडस नाही दाखवता आलं किंवा ती कपॅसिटी नाही दाखवता आली. आता काही मनापत्ती मी कपॅसिटी दाखवली, धाडस दाखवलं आणि म्हणून हा नवीन प्रयोग. त्यामुळे बहुजन राजकारण देशामध्ये अपयश झालं म्हणायची काही गरज नाही, कारण देशभर राजकारण मायावती करतच नाहीत, फक्त आपलं ते नॉमिनल पद्धतीनं सुरू आहे. आणि म्हणून UPमध्ये आहे त्याने UP त्यांनी बघावा, आम्ही इकडे बघू. कदाचित हा जो ब्रेकअप आहे म्हणजे पक्षांतर्गत लोकशाही नाकारण्याच्या परिणामातून आला असं आपल्याला म्हणायचं आहे का? आणि जर असं असेल तर आपण नव्याने जो पक्ष उभा करताय बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टी, याच्यामध्ये अंतर्गत लोकशाहीची प्रक्रिया मग नेमकी काय राहील? एकतर राजकारणाची कार्यपद्धती कितीही म्हटलं, राजकीय पक्ष म्हणजे तुम्ही कितीही म्हणा लोकशाही प्रधान, लोकशाही प्रधान, घरसुद्धा लोकशाही पद्धतीनं चालत नाही. तिथंसुद्धा एका माणसाचं ऐकावं लागतं. जेव्हा कुटुंब व्यवस्थेतली ही परिस्थिती आहे तेव्हा राजकीय पक्षामध्ये 100% लोकशाही निर्माण व्हावी असा कुणीही समज बाळगणं मूर्खपणा आहे. म्हणजे हीच परिभाषा घेऊन योगेंद्र यादव आपसोबत अरविंद केजरीवालसोबत उभा राहिला
त्याची पारदर्शकता अंतर्गत लोकशाही काय झालं तुम्हाला दिसलं. थोडा बहुत हा प्रभाव असतोच, कारण ज्या नेत्याच्या नावानं संघटन चालतं त्याचा तो वर्चस्व राहतोच. आमचा मूळ मुद्दा मतभेदाचा मुद्दा तो नव्हताच, कारण तो असता तर ती चूक आहे मग, पण तो नाही आहे. विशिष्ट लोकांच्या प्रभावाखाली संघटन चालतं, एक सूत्रीपणा असावा लागतो. बाबासाहेबही म्हणाले की कोणत्याही राजकीय पक्षाचा नेता हा सरसेनापतीसारखाच असला पाहिजे, आणि सरसेनापती म्हणजे काही युद्धाच्या प्रसंगी तो काही बैठक घेत बसणार नाही. त्यामुळे एवढी साधी भोळी कोणी कल्पना लोकशाहीची करणं काही योग्य नाही. पण सेनापतीचा निर्णय योग्य की अयोग्य ही युद्धानंतर चर्चा होऊ शकते, आणि नेमकं BSPत आम्ही तेच पाहत होतो की 2012 नंतर अनेक राज्यामध्ये जमीन खिसकत असताना सुधारणात्मक उपाय किंवा ज्याला आपण करेक्टिव्ह मेजर म्हणतो किंवा जनव्यापक आंदोलनाच्या आधारावरती, ज्या आधारावर कांशीरामजीने बिल्डअप केलं, म्हणजे कांशीरामजींच्यात ते वैशिष्ट्य होतं की सर्वसाधारण कार्यकर्त्यालाही ते विश्वासात घ्यायचे. भले निर्णय ते जरी घेत होते तरी ते विश्वासात घ्यायचे, त्याच्याशी बोलायचे. तर हे चळवळीत राहणं गरजेचं आहे. म्हणून आम्ही नव्या पद्धतीत ते चालू करणार आहोत. म्हणजे मूवमेंट ज्या पद्धतीने चालते, आणि म्हणून आम्ही नेहमी फरक करत आलो आहे की मूवमेंट बेस्ड पॉलिटिक्स आणि प्रोफेशनल बेस्ड पॉलिटिक्स ह्याच्यात जमीन आसमानचा फरक आहे. म्हणजे आता कांशीरामजीचं हे मूवमेंट बेस्ड पॉलिटिक्स आहे, पण मायावतींचं हे प्रोफेशन बेस्ड पॉलिटिक्स आहे. तर हा एक मूलभूत फरक आहे. आणि मिशनरी पॉलिटिक्सच्या लिडरशिपला ॲटोक्रॅटिक असताच कामा नये. त्याने ॲटोक्रॅटिक असावं ते चांगले निर्णयाची अंमलबजावणी करण्याकरता. निर्णय घेताना सर्वांना समावेश करून घ्यावा आणि निर्णय राबवण्यासाठी अत्यंत कठोरपणे राबवावेत. ते संघटनेच्या आणि ज्या धोरणासाठी ते निर्णय घेतात त्याच्या हितच असतं. त्याला आपण अँटी डेमोक्रेसी नाही म्हणत. सर, आपण कॉन्स्टिट्यूशन संविधानाच्या संदर्भात सध्या देशामध्ये जे वातावरण निर्माण झाले, म्हणजे कन्याकुमारीपासून केरळपर्यंत एक तणाव अनुभव केला जातो आहे. तर या अनुषंगाने संविधानावर खरोखरच असा काही तणाव निर्माण झाला असं तुम्हाला वाटतं का? राज्यघटना म्हणजे एक व्यवस्था आहे, आणि ती व्यवस्था ज्या लोकांच्या हातामध्ये असते ते त्यांच्या पद्धतीनं हाताळणार. बरं, तो अधिकार त्यांना इथल्या निवडणूक पद्धतीच्या माध्यमातून बहुमताच्या आधारावर मिळतो. वर्तमान BJP आणि त्यांचे सहकारी पक्षांना तो अधिकार मिळाला आहे. म्हणजे ते घटनात्मक लोकशाहीच्या माध्यमातूनच सत्ताधारी वर्ग बनले, ती गोष्ट ना एक क्लिअर. आता त्याने आपल्या सत्तेचा वापर कसा करावा याच्याबद्दल घटनेमध्ये काय असं काय आहे का? तर एक ज्याला मार्गदर्शक तत्त्वे म्हणतो घटनेच्या पार्ट 4 मधली, याच्या व्यतिरिक्त दुसरं काही नाही. पण तरी देखील लोकशाही, राज्यव्यवस्था, घटनात्मक व्यवस्था याचे काही संकेत आहेत. उदाहरणार्थ की भारताचे पंतप्रधान आणि परराष्ट्रमंत्री याच्यात आज काही फरक नाही राहिला. म्हणजे पूर्वी परराष्ट्रमंत्री वाटायचा की हा परराष्ट्रमंत्री आहे. आज परराष्ट्रमंत्री देशात असतो आणि पंतप्रधान विदेशात असतो. म्हणजे हा ज्याला ताण तुम्ही म्हणतात तो एक हा विषय आहे. किंवा दुसरा ताण आहे की न्यायमूर्तीच्या नेमणुकीचा मुद्दा आहे, की तो एक असा ताणाचा मुद्दा आहे. किंवा ज्याला घटनात्मक फेडरल स्ट्रक्चरमध्ये केंद्र राज्य संबंधाचा मुद्दा आहे, तो एक अशा ताणाचा मुद्दा आहे. चौथा असा की सेक्युलरिझम किंवा ज्याला आपण धर्मनिरपेक्ष राज्यपद्धती म्हणतो, त्याच्यामध्ये यांच्या आक्रमक काही विशिष्ट संस्कृतीपूरक, मग ते गाय असेल, गोबर असेल, गंगा असेल, आणखी काय असेल, तर त्या धोरणामुळे एक थोडासा एक ताण जाणवतो. पण हे सगळं जरी जाणवत असलं तरी त्यांच्याकडे मॅन्डेट आहे, आणि मॅन्डेटने त्यांना राज्यकारभार कसा चालवायचा अधिकार दिलेला आहे. त्यामुळं देशामध्ये जी परिस्थिती थोडी जी काही बनलेली आहे
एका बाजूला आर्थिक विकासाचा स्रोत तसाच सुरू असताना ही दुसरी जी परिस्थिती आहे ती एक कल्चरल अजेंडा मग शिक्षणाच्या माध्यमातून म्हणजे आता केंद्र सरकारच्या अनेक योजनांची नावं बदलून दीनदयाल उपाध्याय योजना करणं किंवा अशा अनेक पद्धती आहेत. तर त्याच्यामुळं बहुजन वर्ग थोडा अस्वस्थ आहे किंवा जो अग्रेसिव्ह ब्राह्मणिझमच्या विरोधात असणारा वर्ग आहे, मग तो दलित आहे, आदिवासी आहे, ओबीसी आहे, मुसलमान आहे किंवा वरच्या वर्गातला देखील काही एक मॉडरेट झालेला वर्ग आहे, त्याला हे पटत नाही आणि त्यामुळं थोडंसं अस्वस्थ वातावरण. पण तरी देखील मला असं स्पष्टपणे नोंदवायचं आहे की अनेक देशातला बहुतेक मीडिया आज बी जे पीचा समर्थक आहे. मग तो प्रिंट मीडिया आहे, इलेक्ट्रॉनिक मीडिया आहे. तर हाही मीडिया त्याच्यामध्ये भरपूर असं योगदान देतो आहे. मग एका बाजूला कंट्रोल करणारा हा मीडिया, तोही मीडिया त्याच्यामध्ये फ्युअलिंग करत असेल तर 5 वर्षानं पुन्हा निवडणुका येतील. त्यावेळेला इथला सत्ताधारी वर्ग अकाउंटेबल राहील. ती घटनात्मक व्यवस्था आहे. पुन्हा 5 वर्षाचा ज्याला पिरियॉडिकल अकाउंटेबिलिटी म्हणतो, त्या पिरियॉडिकल अकाउंटेबिलिटीमध्ये देशाची जनता ठरवेल काय करायचं यांचं. डॉक्टर सुरेश माने साहेब जे बहुजन बुद्धिजीवी चळवळीचं भारतातील अध्वर्यू म्हटले जाते, त्यांनी आपले सडेतोड विचार या मुलाखतीतून प्रदर्शित केले आहेत. मुख्य राजकारणाच्या प्रवाहातून ते प्रवास करत असतानाही आपण राजकीय द्वंद्वाला या मुलाखतीतून थोडंसं टाळण्याचा प्रयत्न केलेला आहे. पण तरीही त्यांनी राजकारणाचा विषय या ठिकाणी स्पष्टपणे आपल्या पद्धतीने वैचारिक पद्धतीने मांडून राजकारण कसं अनिर्वाह्य आहे हे नक्कीच या मुलाखतीतून बिंबवलं आहे. त्यामुळे परिवर्तनाचे शिलेदार या सदरात मुलाखत घेत असताना मी आता त्यांचा निरोप घेतो. डॉक्टर माने साहेब, जय भीम.